देशाचे नवीन 12वे मुख्य माहिती आयुक्त कोण बनले आहे? पहिला ऑप्शन आहे हिरालाल समरिया, दुसरा आहे वजाहत हबीबुल्ला, तिसरा आहे सुधीर भार्गव, तिसरा आहे राधाकृष्ण माथुर. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 हिरालाल समरिया. पुढील प्रश्न बघा, 37व्या राष्ट्रीय खेळाचे आयोजन कोणत्या राज्यात केले जाणार आहे? पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र, दुसरा आहे हरियाणा, तिसरा आहे गोवा, चौथा आहे उत्तर प्रदेश. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 गोवा. पुढील प्रश्न बघा, केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या नवीन स्वायत्त संस्थेची निर्मितीला मंजुरी दिली आहे? पहिला ऑप्शन आहे मेरा युग भारत, दुसरा ऑप्शन आहे मेरा युवा भारत, तिसरा आहे मेरा योद्धा भारत, चौथा आहे मेरा युवक भारत. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 मेरा युवा भारत. पुढील प्रश्न बघा, प्रधानमंत्री मोदींनी नुकतेच वर्ल्ड फूड इंडिया प्रदर्शनाचे उद्घाटन कुठे केले? पहिला ऑप्शन आहे मुंबई, दुसरा आहे कोलकाता, तिसरा आहे दिल्ली, चौथा आहे हैदराबाद. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 दिल्ली. पुढील प्रश्न बघा, अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने सार्वजनिक प्रशासनासाठी इरादा पत्रावर स्वाक्षरी केली आहे? पहिला ऑप्शन आहे फ्रान्स, दुसरा ऑस्ट्रेलिया, तिसरा ब्रिटन, चौथा अमेरिका. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 फ्रान्स. पुढील प्रश्न बघा, धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी अलीकडे कोणते राज्य बहुभाषिक मायक्रोस्कोप साईट सुरू करण्यात आली आहे? पहिला ऑप्शन आहे केरळ, दुसरा आहे मध्य प्रदेश, तिसरा आहे महाराष्ट्र, चौथा आहे गुजरात. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 केरळ. पुढील प्रश्न बघा, निवडणूक आयोगाने अलीकडेच निवडणूक साक्षरता वाढवण्यासाठी कोणाशी करार केला आहे? पहिला ऑप्शन आहे वित्त मंत्रालय, दुसरा आहे गृह मंत्रालय, तिसरा आहे शिक्षण मंत्रालय, चौथा आहे विदेश मंत्रालय. योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 3 शिक्षण मंत्रालय. पुढील प्रश्न बघा, नुकतीच सशस्त्र सेना न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पहिला आहे राजेश मेनन, दुसरा योगेंद्र मेनन, तिसरा राजेंद्र मेनन, चौथा देवेंद्र मेनन. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 राजेंद्र मेनन. अलीकडेच या राज्यात सरकारने दक्षिण कोरियासोबत आर्थिक सहकार्य करार केला आहे. पहिला ऑप्शन आहे राजस्थान, दुसरा आहे मध्य प्रदेश, तिसरा महाराष्ट्र, चौथा आहे ओडिसा. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 4 ओडिशा. इस्रायल हमास संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत आमदार झालेल्या ठरावाच्या बाजूने किती मतदान झाले आहे? पहिला ऑप्शन आहे 120, दुसरा आहे 121, तिसरा 122 आणि चौथा आहे 123. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1
120. पुढील प्रश्न बघा, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी कोणत्या संघाने जिंकली? पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र, दुसरा आहे पंजाब, तिसरा आहे तामिळनाडू, चौथा आहे हरियाणा. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, पंजाब. पुढील प्रश्न बघा, कोणत्या भारतीय बुद्धिबळपटूने अलीकडे FIDE महिला ग्रँड स्विस 2023चे विजेतेपद जिंकले आहे? पहिला ऑप्शन आहे आर शालिनी, दुसरा आर योगिता, तिसरा आहे आर वैशाली, चौथा यापैकी नाही. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3, आर वैशाली. पुढील प्रश्न बघा, जगातील पहिल्या AI सेफ्टी समिटीमध्ये भारताने प्रतिनिधित्व कोण करत आहे? पहिला ऑप्शन आहे राजेश खुराना, दुसरा रवींद्र साठे, तिसरा आहे राजीव चंद्रशेखर, चौथा आहे राजीव गोखले. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, राजीव चंद्रशेखर. पुढील प्रश्न बघा, भारताच्या अनिश भानवाल याने आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे? पहिला आहे सुवर्ण, दुसरा रौप्य, तिसरा आहे कांस्य, चौथा यापैकी नाही. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3, कांस्य. पुढील प्रश्न बघा, CBIचे संयुक्त निर्देशक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? पहिला ऑप्शन आहे प्रवीण मधुकर, दुसरा रवींद्र साठे, तिसरा राजीव चंद्रशेखर, चौथा राजीव गोखले. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, प्रवीण मधुकर. पुढील प्रश्न बघा, जागतिक भूक निर्देशांक 2023 भारताचे स्थान किती आहे? पहिला ऑप्शन आहे 111, दुसरा आहे 112, तिसरा आहे 113, चौथा आहे 114. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, 111. पुढील प्रश्न बघा, नुकताच आपत्ती जोखमी कमी करण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा करण्यात आला आहे? पहिला ऑप्शन आहे 11 ऑक्टोंबर, दुसरा आहे 12 ऑक्टोंबर, तिसरा आहे 13 ऑक्टोंबर, चौथा आहे 14 ऑक्टोंबर. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, 13 ऑक्टोंबर. पुढील प्रश्न बघा, कोणत्या ड्रोन कंपनीला अलीकडे DGCA कडून प्रमाणपत्र मिळालेले आहे? पहिला ऑप्शन आहे थॉटल एक्सेल सिस्टम्स, दुसरा ऑप्शन आहे थॉटल एरोस्पेस सिस्टम, तिसरा ऑप्शन आहे थॉटल एक्सप्रेस सिस्टम्स, चौथा ऑप्शन आहे थॉटल एरोबिक्स सिस्टम. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2, थॉटल एरोस्पेस सिस्टम.